एवढा निधी द्यायला पाहिजे तुम्ही. ते 1,500 आणि 2,000 काय होते? काहीच होत नाही. मग तुम्हाला जर मतदारांची एवढीच काळजी आहे, तर तुम्ही मतदारांना 1,500 2,000 देण्यापेक्षा किंवा त्यांच्या सह्यासाठी तुम्ही ती रक्कम देण्यापेक्षा एक काम केलं पाहिजे, की लोकांचे जे मूळ प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत आणि शिक्षणाचे हे मूलभूत प्रश्न आहेत, तर ते सुटतील एवढा तरी पैसा द्या ना. तर त्या सगळ्या जागा व्यावसायिकांना विकायच्यात 99 वर्षाच्या करारावरती. का विकायच्या? तुम्हाला फार जड झालेल्या असल्या तर अनेक शहरामध्ये मुलांना खेळण्यासाठी जागा नाही, वृद्धांना फिरण्यासाठी जागा नाही, त्यांना मोकळा करून द्या ना. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट विकायची, पैसा मिळवायचा. फेर मतदारांचं सर्वेक्षण करू, दुबार मतदार काढून टाकू, बोगस मतदान करणारे वगळून टाकू. परंतु इथं निवडणुकाच बोगस होत आहेत, त्याचं काय? म्हणजे 6 पदरी 4 पदरी रस्ता जर करायचा ठरलं ना, तर 1 किलोमीटर रस्त्याला 35 कोटी रुपये खर्च येतो. ऐकला होता कधी एवढा मोठा आकडा? एवढा खर्च येतो का? 35 कोटी रुपये. आणि सामान्याचे द्यायचे म्हटलं तुम्हाला तर लाख रुपये जीवावर येते. त्या 35 कोटीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांचं भलं करू शकता, एखाद्या जिल्ह्यामधल्या शिक्षण संस्थांचं भलं करू शकता. एक रस्ता कमी करा, म्हणजे तुमचा सगळा विकास कुठं चाललेला आहे? रस्त्यामध्ये चाललेला आहे. की निमित्त लोक आहेत, लोक वापरले जात आहेत, मतदार वापरले जात आहेत आणि सगळ्या स्कीम त्या सामान्य लोकांच्या नावानं ही सगळी भ्रष्टाचारी टोळी वाटून खाते. आता केरळ आणि बंगालच्या निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवर 5 राज्यामध्ये निवडणूक याद्यांचं फेर सर्वेक्षण सुरू आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं? हे जे फेर निरीक्षण आहे किंवा सर्वेक्षण, तर हे सर्वेक्षण करण्यामागचा त्यांचा हेतू वेगळा आहे. त्यांचं म्हणणं काय, की जे बोगस मतदार आहेत ते शोधणं आणि ते कमी करणं. मग जसं की काही मृत झालेले असतील किंवा ज्यांचं दुबार मतदान आहे, कारण पाठीमागं विरोधी पक्ष नेत्यांनी दुबार मतदानाचा मुद्दा उचलून धरला होता आणि त्याच्यामुळं हे दुबार मतदार असलेले मतदार वगळणं या उद्देशानं हे फेर सर्वेक्षण सुरू झालेले. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की फेर सर्वेक्षण करण्याविषयी कोणाच्याच मनात शंका नाही, परंतु फेर सर्वेक्षण केल्यामुळं म्हणजे होणारं मतदान आणि निवडून येणारे राज्यकर्ते हे खरोखर सत्य मार्गाने येणार आहेत का? आणि मतदारांच्या जीवावरती निवडणुका ह्या चांगल्या आश्वासक अशा होणार आहेत का? म्हणजे थोडक्यात सरकारवरती नेहमी आरोप होतो हे बोगस पद्धतीनं निवडून येतात किंवा हे निवडणुकामध्ये काहीतरी घोटाळा करून निवडून येतात किंवा त्या मतदान यंत्रामध्ये काहीतरी फेरबदल करून हे निवडून येतात. याच्यावरचे जे आरोप आहेत ते पुसले जाणार आहेत का? म्हणजे तुम्ही काय करायला लागले की फेर सर्वेक्षण केलं किंवा दुबार मतदार आम्ही शोधून काढले या नावाखाली तुमची मतदान प्रक्रिया बदलणार नाही. त्याला काळानुसार वेळेनुसार केलेला बदल किंवा जो की सातत्यानं याच्या अगोदर होत होता त्या पद्धतीनं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक आहे की मतदारांना मतदान करण्याचा अधिकार जरी मतदारांनी केलेल्या मतदानाप्रमाणे सत्ता स्थापित होत नाही हा विश्वास आता लोकांमध्ये रुजलेला आहे. मग हे सगळं करून हे सगळी नाटकं करून सामान्य माणसांचे प्रश्न सुटत नाही. सगळ्यात महत्त्वाचं की अलीकडच्या कालखंडामध्ये निवडणुकामध्ये पैशांचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. की मतदारांना प्रलोभनं देणं किंवा वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून लोकांना पैसा देणं हे वाढलेले. मग तुम्हाला जर मतदारांची एवढीच काळजी आहे तर तुम्ही मतदारांना 1,500 2,000 देण्यापेक्षा किंवा त्यांच्या सह्यासाठी तुम्ही ती रक्कम देण्यापेक्षा एक काम केलं पाहिजे, की लोकांचे जे मूळ प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत आणि शिक्षणाचे हे मूलभूत प्रश्न आहेत, तर ते सुटतील एवढा तरी पैसा द्या ना. म्हणजे शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना त्यांना कमीत कमी त्यांची लेकरं चांगले शिकतील. आज जर तुम्ही पाहिलं तर फीस लाखावरती आहेत, तर तुम्ही 1 लाख रुपये वर्षाला द्या, म्हणजे कमीत कमी त्याचं पोरग शिकल. बरोबर, एवढा निधी द्यायला पाहिजे तुम्ही. ते 1,500 आणि 2,000 काय होते? काहीच होत नाही.
मग तुम्ही 1,00,000 रुपये दिले पाहिजे प्रति माणसाला. तुम्ही तर म्हणले होते ते 15,00,000 द्यायचे, 15,00,000 सोडून द्या, पण कमीत कमी 1,00,000 तरी द्या, 2,00,000 तरी द्या ना. आणि दुसरी गोष्ट, आता परवा दिवशीच्याच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रश्न पण उपस्थित केला होता की ते काय म्हटले की जे शासनाच्या स्कीम आहेत आरोग्यविषयक, महात्मा फुले जन आरोग्य योजना, अशा ज्या काही योजना आहेत, तर त्या माध्यमातून 5 लाखापर्यंत लोकांच्या आरोग्यासाठी त्यांना शासन मदत करतं. की शासनाने नेमून दिलेले जे धर्मार्थ रुग्णालय आहे त्या ठिकाणी जर तुम्ही गेले तर तुम्हाला 5 लाखापर्यंत तिथं ऑपरेशन करता येतात. तिथं तुम्हाला आरोग्याच्या जे काही बिल असेल त्या 5 लाखाच्या आत तुम्हाला मोफत तिथं करता येतं. परंतु याच्यावरतीच विरोधी पक्षाच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केला की पेशंट अशा रुग्णालयात गेल्यानंतर त्याला 1.25 बिल लावलं जातं. म्हणजे त्याचं साधारण दुखणं जरी असलं तर 4-5 लाख रुपये त्याच्यातून शासनाकडून काढले जातात. जरी तो माणूस तिथं ते बिल भरीत नसला तरी ते बिल कोण भरतं? शासन भरतं. मग शासनाच्या तिजोरीत येणारा पैसा कोणाचा आहे? आपलाच आहे. म्हणजे जन आरोग्याच्या नावाखाली इथं भ्रष्टाचाऱ्यांचं आरोग्य जोपासलं जातं. म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्या माणसांसाठी जन आरोग्यमधून हे डॉक्टर लोक, हे धर्मार्थ रुग्णालय पेशंटच्या नावाखाली तिजोरीतला पैसा काढून घेत आहेत. याच्याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित झाला. मग त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या रुग्णालयासाठी जन आरोग्याच्या स्कीम्स बसवायच्या असेल किंवा त्या स्कीमसाठी ते रुग्णालय पात्र ठरवायचं असेल तर संबंधित खात्याचे मंत्री त्याला मान्यता देण्यासाठीच 5-5, 10-10 पेट्या घेतात. तेव्हा त्या रुग्णालयाला ती मान्यता भेटते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की निमित्त लोक आहेत, लोक वापरले जात आहेत, मतदार वापरले जात आहेत आणि सगळ्या स्कीम त्या सामान्य लोकांच्या नावानं ही सगळी भ्रष्टाचारी टोळी वाटून खाते. आता राहिला प्रश्न काय की आता आपण पाठीमागं अधिवेशनाच्या सुरुवातीला शासनानं सांगितलं की मुंबईमध्ये, पुण्यामध्ये 700 चौरस फूट आकाराच्या घरांचा आम्ही कर माफ करणार आहे. ज्यावेळेस ह्यांचं उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी 400 स्क्वेअर फुटापर्यंतचा कर माफ केला होता, घरपट्टी, नळपट्टी. आता शासन म्हणलं की आम्ही 700 स्क्वेअर फुटापर्यंत माफ करू. आता प्रश्न असा आहे की फक्त मुंबई पुण्यात मधलाच का माफ? महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकांचा माफ करून टाका. त्याचं कारण असं आहे, कारण ही घरपट्टी, नळपट्टी जर बघितली क आणि ड दर्जाच्या नगरपालिकांची, तर सगळ्या शहराची ही कर वसुली ही 1-1.5 कोटीच्या वर जात नाही वर्षाला. आणि त्याच शहरामध्ये जर 500 मीटरचा रस्ता करायचा असेल, एखाद्या गल्लीतला 500 मीटरचा रस्ता करायचा असेल तर त्याला खर्च किती येतो माहिती आहे का? 1 कोटी रुपये लागतो. म्हणजे गल्लीतला अंतर्गत रस्ता करायचं इस्टिमेट 1 कोटी रुपये आणि वर्षाची कर वसुली शहराची किती? 1-1.5 कोटी रुपये. मग मी काय म्हणतो की एक रस्ता कमी करा आणि सगळ्याच माफ करून टाका ना. जिथं सगळे लोक सुखी होतील असं उपाय करा ना. म्हणजे एकीकडे तुम्ही काय करायचं की लोकांचा पै वसूल करायचा, त्यांच्या खिशातून काढून घ्यायचा आणि देताना मात्र कोट्यावधीत न द्यायचा. आता रस्त्याचं चौपदरीकरण चालू आहे. म्हणजे 6 पदरी 4 पदरी रस्ता जर करायचा ठरलं ना तर 1 किलोमीटर रस्त्याला 35 कोटी रुपये खर्च येतो. ऐकला होता कधी एवढा मोठा आकडा? एवढा खर्च येतो का? 35 कोटी रुपये. आणि सामान्याचे द्यायचे म्हटलं तुम्हाला तर लाख रुपये जीवावर येते. त्या 35 कोटीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांचं भलं करू शकता, एखाद्या जिल्ह्यामधल्या शिक्षण संस्थांचं भलं करू शकता. एक रस्ता कमी करा म्हणजे तुमचा सगळा विकास कुठं चाललेला आहे? रस्त्यामध्ये चाललेला आहे, बांधकामामध्ये चाललेला आहे. आणि आणखीन एक सांगायचं राहिलं की परवा दिवशी आणखीन त्या अधिवेशनामध्येच नवीन ऐकण्यात आलं की जेवढे एस टी महामंडळाचे रिकाम्या जागा आहेत महाराष्ट्रातल्या, ते 276 जागा काहीतरी रिकाम्या आहेत महाराष्ट्रातल्या, तर त्या सगळ्या जागा व्यावसायिकांना विकायच्यात 99 वर्षाच्या करारावरती. का विकायच्या? तुम्हाला फार जड झालेल्या असल्या तर अनेक शहरामध्ये मुलांना खेळण्यासाठी जागा नाही.
वृद्धांना फिरण्यासाठी जागा नाही, त्यांना मोकळ्या करून द्या ना. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट विकायची, पैसा मिळवायचा आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्ही मतदारांना फक्त लोकशाहीचा घटक म्हणून वापरताय, परंतु त्या लोकशाहीच्या घटकाला त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य नाही, त्यांच्या लोकशाहीचे हक्क त्यांना मिळत नाहीत, त्यांना सरकारकडून ज्या काही सुविधा मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीत. म्हणजे फक्त नावाला सरकार ठेवायचं, नावाला लोकशाही ठेवायची आणि पुन्हा म्हणायचं की आम्ही आता लोकशाही भक्कम करण्यासाठी फेर मतदारांचं सर्वेक्षण करू, दुबार मतदार काढून टाकू, बोगस मतदान करणारे वगळून टाकू. परंतु इथं निवडणुकाच बोगस होत आहेत, त्याचं काय? हा सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे.